आता तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असाच की आम्ही जात होतो त्र्यंबकेश्वर, कारण 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंगचं आम्हाला दर्शन घ्यायचं. मग काय, आज सकाळी येऊन पोहोचलो नाशिक मध्ये. मग 5 वाजता त्र्यंबकेश्वर बस होती. मग 5 वाजता त्र्यंबकेश्वरच्या बस मध्ये बसलो आम्ही. मग 6 वाजता भाई आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन पोहोचलो. आणि तिथं 6 वाजलं तरी थंडी काय वाटत नव्हती. पण आमच्या मनाला भाई एकच घाई लागलेली की कधी आम्ही ते मंदिर बघेन. पण फायनली ते टाइम आला. आम्ही विचारत भाई मंदिर पर्यंत गेलो. त्यानंतर जे भाई अंगावर शहरे आलेले का नाही, ते शब्दात सांगायसारखे नाही. मग आम्हाला फ्रेश होऊन दर्शनाला पण जायचं होतं. त्यासाठी आम्ही रूम शोधत होतो. पण भाई तिथं जास्ती गर्दी असल्यामुळे का नाही, रूमचं रेट जास्ती ठेवले. त्यामुळे आम्ही 2-3 रूम बघितल्या, पण त्याने पैसे जास्ती सांगत होते. त्यामुळे आम्ही दुसरी रूम शोधत होतो. तेवढ्यात भाई का नाही, पुणे साईडचा एक आम्हाला मेंबर गाठ पडला. मग आम्ही एकमेकांना आमचा परिचय दिला. आणि ते दादा का नाही भाई पुण्याचं होतं. आणि त्यांची कॅप होते. कॅप म्हणजे काय तर त्यांची ब्लॅक इर्टिगा होते. आणि त्यांनी ना त्याचं प्रायव्हेट टॅक्सी म्हणून उपयोग करतो. आता त्यांची ती स्वतःची कार होती. घरामध्ये पण 2-3 कार होत्या. त्या कारवरती त्यांनी ड्रायव्हर ठेवला. आणि भाई त्यांच्या पर्सनॅलिटीवर ना एवढं त्यांनी रिच वाटत होतं ना, पण त्यांनी खूप समाधान आणि खूप सामान्य माणसासारखं वागत होतं. कारण ना त्यांनी त्यांच्या कार पर्यंत आम्हाला नेलं. आणि तिथं आंघोळसाठी एक सिस्टीम आहे की 50 रुपये द्यायचं आणि गरम पाण्याने आंघोळ करायचं. हे आम्हाला तिथलं माहितीच नव्हतं. आम्ही भाई त्यासाठी ना 1200-1300 रुपये देऊन आम्ही रूम बुक केली असते. त्यामुळे ह्यांच्या सांगण्यावर आमचे पैसे पण वाचले. आम्ही तिथं आंघोळ पण केली. प्लस ना भाई त्यांनी त्यांच्या कार मध्ये आम्हाला नेलं. आम्ही तिथं कपडे वगैरे चेंज केलो, मोबाईल वगैरे चार्जिंग केलं, एक 10 मिनिटं बसलो त्यांच्यासोबत बोलत. आणि मग भाई आम्ही दर्शनाला गेलो. जेव्हा भाई आम्हाला यांचा परिचय नव्हता ना, तेव्हा मी यांना बघितले. तेव्हा त्यांनी का नाही तिथं कोणाची तर काहीतरी मदत करतो. जर भाई माणसाचा हेतू जर कोणाची तर मदत करणं असलं, तर तो आपली पर्सनॅलिटी किंवा आपली श्रीमंती बघत. तर भाई तुमच्या पण आयुष्यात असा एखादा अनुभव आला असेल तर भाई कमेंट करून नक्की सांगा. तर भाई पुढचा व्हिडिओ ना ब्रह्मगिरी पर्वतवरती असणार आहे. तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.